श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरू होते. तर आज संक्रांतीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. आज केलेल्या दानाचं तुम्हाला खूप पुण्य मिळतं. आज जर तुम्ही तीर्थक्षेत्री स्नान केलं आणि तिथे दानधर्म केला तर तुमच्या पूर्वज पितरांना सुद्धा शांती लाभते आणि तुमच्या अडलेल्या कामांमध्ये त्यांचे आशीर्वाद लाभून तुमची कार्य पूर्ण होतात. तसेच तुम्ही आज तुमच्या शेजारी पाजारी मित्रांना नातेवाईकांना तिळगुळ वाटू शकतात. एक प्रकारे शत्रुत्व दूर करून एकमेकांमध्ये मित्रत्व जपण्यासाठीच गोड बोला असं आपण सांगत असतो. आणि म्हणूनच संक्रांत ही आरोग्य, समृद्धी, वाईट गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी दूर करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी, एक सकारात्मक ऊर्जा आणणारी असते. तसेच आज नवीन धान्याची कापणी करतात. म्हणून आज भोगी आणि संक्रांतीला आपण सगळे निघालेले बाजरी, पावटा, घेवडा, गाजर, वाटाणे, हरभरा यांची मिक्स भाजी करतो की जे आपण आपल्या शेतातून आलेल्या धान्याला एक प्रकारे त्यांचा मान करत असतो. अशा पद्धतीने त्या सर्व धान्याची आपण पूजा करतो, भाजीपाल्याची पूजा करतो. एक प्रकारे आपल्या शेतीला आणि आपल्या निसर्गाशी आपले असलेले संबंध यासाठी आपण हा मान सन्मान करत असतो. आणि हे अन्न आपण पूजा करून घरात वापरल्यामुळे ते आपल्याला पूर्ण भरभरून उरणारं असतं. आणि एक प्रकारे थंडीपासून बचाव करण्यासाठीच तिळगुळाचं नियोजन केलेलं असतं. कारण तीळ हे उष्ण आहेत आणि ऊर्जा देणारे आहेत, तसेच गुळ हे पण एनर्जी वाढवणारे आहेत. आणि म्हणून ह्या दोघांचं सेवन आपण एकत्र केल्याने एक शरीरामध्ये ऊब तयार होते आणि थंडीमध्ये आपल्याला ऊब हवी म्हणूनच तिळगुळ वाटले जातात. आणि तिळगुळ वाटल्याने एकमेकातली कटुता दूर होते आणि एकमेकांमध्ये मित्रत्वाने राहता येते. त्याच्यामुळे तिळगुळ आज आपण नक्की दिले पाहिजेत. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठीच आपण काळ्या रंगाचे वस्त्रही धारण करतो. आणि आज केलेलं दानधर्म, आज सवाष्णीसुद्धा हळदी कुंकू करतात. आजपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचं दान देतात, तसेच तिळगुळ देतात, वस्त्रदान देतात. आज आणि या रथसप्तमीपर्यंत केलेल्या दानामुळे आपल्याला अक्षय फळ मिळते, अक्षय पुण्य लाभते. अशी आपल्या पूर्वजांपासून चालू आलेली परंपरा आहे. पितरांचे आशीर्वाद मिळतात. म्हणून आज तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, हवन, जप, तप हे सर्व करा. आणि तुम्हाला काही अनुभव असेल तर आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ.